जय गुरु सर. गुरु जय गुरु. सर, सगळे यायच्या आधी एक शंका विचारू का तुम्हाला? हो बोला. आपलं जे भाग 2 आहे, प्रवेश हा, भाग 2, त्याच्यातल्या हा. तिसऱ्या पाठामध्ये एक वाक्य आहे, देवई अब्धेहे चतुर्दश रत्नानी प्राप्तानी. तर ते मला प्राप्तानीच नाही म्हणजे कळलं की ते कसं जे क्रियापदही नाहीये पण ते विशेषण म्हणून जे आहे ते कसं आलंय ते. हे प्राप्तानी क्रियापद का बरं नाहीये? अच्छा, नाही आहे का ते? कारण की जे आपली पीडीएफ विथ आन्सर्स दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशेषण दिलंय का? आणि विशेषण म्हणून दिलंय का ते? हा मग आणि धातू साधित, नपुसकलिंगी प्रथमा पण बहुवचन धातू असं साधित, हा धातू साधित असेल मग त्यामुळे आधी वाक्य बघावं लागेल ते. हा हा. बघतो आणि तुम्हाला सांगतो. हो चालेल प्लीज सर. कारण त्याच्यावरती मी नेहमी आडते आणि त्याचा काही मला संदर्भच लागत नाहीये ओके कुठे. ओके, मी सांगतो हा. तुम्हाला. जय गुरु. जय गुरु जय गुरु. जय गुरु सर्वांना. आपण काल 14वा आपलं बघत होतो. जय गुरु. जय गुरु. भोगा न भुक्ता वयमेव भुक्तः, तपो न तप्तं वयमेव तप्तः, कालो न यातो वयमेव यातः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः. आपल्या तृष्णा ज्या आहेत त्या संपत नाही, इच्छा ज्या आहेत त्या संपत नाहीत, आणि आपण तृष्णा जीर्ण होत नाही पण आपण जीर्ण होत जातो. म्हातारपण असलं तरी आपल्या इच्छा जागृत असतात. आपण हे भर्तृहरीचं बघत होतो त्या ठिकाणी काल. तर भर्तृहरी हा एक राजा होता आणि तो संस्कृतचा एक अतिशय विद्वान व्यक्ती होता काव्यामध्ये. तर त्याने 3 प्रकारचे लिहिलेले की नीती शतकम, शृंगार शतकम आणि वैराग्य शतकम. हे त्याचे ती आयुष्यातले 3 टप्पे आहेत. नीती शतक हे त्यांनी जनरल लिहिलंय की माणसाने कोणती नीती अवलंबिली म्हणजे जे परिणाम काय होऊ शकतात. दुसरं शृंगार शतक ते तारुण्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि वैराग्य शतक हे उत्तर आयुष्यामध्ये एक 100+ काही श्लोक असे त्यांनी लिहिलेले आहेत. तर हे जे श्लोक आहे वैराग्य शतकातला आहे आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की माणसाच्या वासना ज्या आहेत त्या संपत नाहीत. आता शेवटचं आपण घेऊया. आतापर्यंत न वाचलेलं कुणी आहे का, ज्यांनी वाचलं नाही असं उपलब्ध पैकी? मी वाचू का सर? वाचा 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 मॅम. मुक्ता फलेः हा. किं मृगपक्षिणां च मिष्टान्नपानं किमु गदर्भ गर्द गर्दभानां हम्म. अन्धस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथा प्रसंगः. हम्म. अर्थ वाचायचा का सर? हो बघा ना, प्रयत्न करा ना. मुक्ता फले म्हणजे मौल्यवान मोत्यांनी हम्म. किम मृगपक्षिणां किंवा नाही किंवा हा वाचत काय हो? डायरेक्ट वाचलं चालेल का? हो डायरेक्ट वाचा, खाली घेऊ का? हा ठीक आहे, सॉरी. अर्थ हे सुभाषित पात्रता किंवा किंमत ओळखण्याची क्षमता यावर प्रकाश टाकते. ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीचे ज्ञान किंवा महत्त्व समजत नाही त्याला ती गोष्ट देणे पूर्णपणे व्यर्थ आहे. पक्ष्यांसमोर मोती ठेवले तर ते ते खाऊ शकत नाहीत. त्यांना धान्याचे दाणेच हवे असतात. गाढवाला पंचपक्वान्न दिले तरी त्याला त्याची चव कळत नाही. आंधळ्यासमोर दिवा लावणे आणि बहिऱ्या माणसासमोर गाणे गाणे असे जसे निरर्थक आहे, तसेच ज्याला बुद्धीच नाही अशा मूर्ख माणसासमोर शास्त्रातील चांगल्या गोष्टी किंवा ज्ञानाची चर्चा करणे वेळेचा अपव्यय करण्यासारखेच आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सर. मुक्ता फलैः किंकिमकं मृगपक्षिणां च. मृग म्हणजे कुठलेही प्राणी,
आपण नॉर्मली मृग म्हणजे हरिण म्हणतो, पण कुठल्याही प्राण्याकरता सुद्धा मृग हा शब्द वापरला जातो. पक्षीणामच, पक्ष्यांना किंवा प्राण्यांना तुम्ही मोती खाऊ घातले त्याचा काय उपयोग आहे? ते काही खाणार नाही मोती. ते त्यांना कळणारच नाही की मोती हे अतिशय मौल्यवान आहेत, आणि आपण जर खाल्लं तर मौल्यवान वस्तू खाल्ली असं त्या ठिकाणी होईल. त्यांना त्या मौल्यवान वस्तूशी काही घेणं नसतं. इव्हन माणसाला सुद्धा, त्याला जर अन्न सोडून जर सांगितलं की तू हे मोती खा, सोनं खा, ते शक्य नाही. कितीही मौल्यवान असलं तरी त्याला ते अन्नच लागेल. पण या ठिकाणी रोख जो आहे तो हा आहे की पक्षी आणि प्राण्यांना मुक्ता फलई म्हणजे मोत्यांचं काय मोल असणार आहे, गाढवाला मिष्टान्नाचं काय महत्व असणार आहे. तसं दोन या ठिकाणी सांगितलं की आंधळ्याला दिवा देऊन काय उपयोगाचं आहे, का बहिऱ्यासमोर गाणं म्हणणं काय उपयोगाचं आहे. तसं जो मूर्ख असेल त्याच्या समोर शास्त्राची चर्चा करणे काय उपयोगाचं आहे. शास्त्रामधलं तत्वज्ञान तुम्ही चर्चा केली आणि त्याला काहीच कळणार नाही, मग ते वाया जाईल. ते म्हणजे कुठलीही गोष्ट कुठे करावी याचं एक स्थान आणि वेळ असते. त्या स्थानावर व्यक्ती सुद्धा कुठल्या व्यक्तीसमोर कुठल्या स्थानी कुठल्या वेळी करावी चर्चा, या कुठल्या काय करावं हे महत्वच असतं. शास्त्रीय गायन एखाद्या माणसाला ज्याला काही कळत नाही त्याच्यासमोर गाऊन काय उपयोग आहे. त्याला कुठे दाद द्यावी हे कळणार नाही, किंवा त्यातून जे स्वर बाहेर पडतात समोरच्या माणसाच्या घशामधून, स्वरयंत्रातून, त्याचा काय अर्थ आहे, त्याचा जो आलापाणी असेल त्याचा काय मिनिंग निघतो, अर्थ निघतो, हे त्याला कळणारच नाही. त्यामुळे आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला आणि योग्य काळी करतो की नाही हे बघणं आवश्यक आहे. म्हणून त्याने उदाहरण दिली की मृग पक्षी प्राणी पक्षाला मोती, गाढवाला मिष्टान्न, किंवा आपण म्हणतो गाढवाला काही गुळ देऊन काय उपयोग आहे. तसं अंध आणि बहिऱ्या लोकांना दिवा आणि गाणे म्हणून काय उपयोग आहे, त्याला कळणारच नाही. तसं मूर्खासमोर शास्त्रार्थ सांगण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. फक्त मूर्खाला कळलं पाहिजे आपण मूर्ख आहे, सांगणाऱ्याला कळलं पाहिजे की समोरचा मूर्ख आहे. तर ही अशा रीतीने आपण हे 15 सुभाषितं संपवलेली आहेत. याने उदाहरण दिलेलं आहे की ज्या माणसाला कलेमध्ये काही गती नाही, त्याला आपण खूप काही मॉडर्न खूप किमतीचं पेंटिंग भेट दिलं तर त्याला काय किंमत त्याची. त्याला वाटेल की उभ्या आडव्या काहीतरी रेखा मारून दिल्या, त्याला अर्थ कळणार नाही आणि किंमत नाही त्याची. म्हणून त्याला ते कुठेतरी लावेल त्याला तो एखाद्या भिंतीवरती किंवा काही वजन ठेवण्याकरता काही, तर अशा माणसाला दिलं वाया जातं. तर ही सुभाषितं आणि पाठ 2 मधली सुभाषितं, पाठ 2 मधली सगळी सुभाषितं गीतेवरची आहेत, आणि यावेळची जी आहे ती इथे वेगवेगळ्या विषयावरची आहे. याचा अभ्यास आपण करावा आता. आणि त्या शेवटच्या पाठाकडे आपण येऊया, लोकोक्ती. लोकोक्तीमध्ये असा अनुभव आहे की हे समजायला आणि लिहायला बहुतेक सोपं जात सगळ्यांना. लोकोक्ती म्हणजे एक प्रकारचा वाक्प्रचार आहे, आणि वाक्प्रचार जो असतो तो जेव्हा भाषा आपण ओघवती बोलतो तेव्हाच त्याचं महत्व असतं. आता हे आपण अभ्यासाला आणि परीक्षेला घेतो ठीक आहे, पण ह्याचा वापर केव्हा आपण करणार, जेव्हा आपण संस्कृत खूप चांगल्या प्रकारे बोलूत आणि समोरच्या माणसाला सुद्धा ते कळणारं असेल तेव्हा. म्हणजे जर आपण कालांतराने काही दिवसानंतर एक संस्कृत व्यक्तींचा समूह करणार असोत, आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही पण शिकतो, आमच्या वादीची बॅच, आमची बॅच आणि पुढची आता तुमची बॅच, असे जर समजा काही 100 लोकांची बॅच जमली आणि 100 लोक जर आपसामध्ये संस्कृतमध्ये संभाषण किंवा लिखाण करू शकले एखाद्या चांगल्या ग्रुपमधून, तर हे लोकोक्ती आणि सुभाषितं ह्यांचा वापर अधिक प्रमाणावर केला जाईल. आपण बघूया आता हे काय काय आहे यामध्ये. ते सुरुवातीला अपूर्वताई आहात का? हो सर. चेतः शुद्धौ स्वस्थ स्वस्थता अधिगमः अधिगमः. स्वस्थता अधिहा स्वस्थता स्वस्थ अधिगमः. अधिगमः
या लोकोक्तीचा संपूर्ण अर्थ अच्छा चेतहा मना शुद्धौ शुद्धतेमध्ये उलट झालं का ते? हा. हा तर अ, संपूर्ण मनाच्या शुद्धतेमुळेच खऱ्या आरोग्याची व स्वस्थतेची प्राप्ती होते असा आहे. ठीक आहे. आणि चेतहा म्हणजे मन किंवा चित्त, शुद्धौ शुद्धतेमध्ये किंवा पवित्र निर्मळ मन असण्यामध्ये, स्वस्थतः उत्तम आरोग्य, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे दोन्ही येतं त्याच्यात. हम्म, हम्म, आणि अधिगमः म्हणजे प्राप्त होते. हम्म. त्यामुळे खऱ्या मनाच्या मन शुद्ध असेल तर तुम्हाला खऱ्या आरोग्याची आणि म्हणजे मानसिक स्वास्थ्यतेची आणि आरोग्याची प्राप्ती होते. प्राप्ती होते. ओके. हे ॲलोपॅथी जी असतं ते ॲलोपॅथी हे मानतं की तुम्हाला अमुक आजार झाला म्हणजे अमुक गोळी घ्या, औषध घ्या, इंजेक्शन घ्या आणि बरे व्हा. हे लक्षणं जी दिसतात वरवर तुम्ही सांगाल ती त्याप्रमाणे. बाकीच्या गोष्टीचा विचार त्यामध्ये क्वचित केला जातो. पण काही पॅथी जे आहे जसं आयुर्वेद आहे किंवा काही अंशी होमिओपॅथी आहे, त्यांचं काय म्हणणं असतं की प्रत्येक आजाराचं मूळ जे असतं ते मनाशी असतं. आजार सुरुवात जे होते कुठल्याही गोष्टीची, तुमचं पोट बिघडलं आणि पचन बिघडलं, हे सुद्धा का बिघडलं? हे कुठेतरी पोटावरती ताण आला. तो ताण कशामुळे आला? काही विचारांमुळे आला, काही भावनांमुळे आला. एखादी भीती असते, एखादा आनंद असतो, अति आनंद असतो, अति भीती असते किंवा कुठलीही भावना तीव्रतेने जेव्हा येते त्यावेळेला त्याचा परिणाम शरीरावर, स्वास्थ्यावर होतो. आता हे सगळ्या पॅथींनी मान्य केलं आणि मग प्रत्येक जण आता या ठिकाणी शरीराबरोबर मनाचाही विचार करतो. मग इथे त्यांनी काय म्हणलं की तुमचं मन जर शुद्ध असेल, तर शुद्ध म्हणजे काय की कुठल्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये नसेल, म्हणजे सुखाच्या एका बाजूला किंवा दुःखाच्या एका बाजूला टोकाला नसेल, संतुलित असेल, तर तुमचं मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यही टिकून राहतं, चांगलं राहतं. किंबहुना जर तुमचं मन चांगलं असेल तर शरीर आपोआपच चांगलं राहतं. कारण मग त्याला शरीराला जे लागणारे वेगवेगळे हार्मोन्स आणि रसायनं असतात ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये स्त्रवतात आणि शरीराची ऍक्टिव्हिटी व्यवस्थित चालू राहते. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की चेतः शुद्ध हो स्वस्थता अधिगमः. जर तुम्हाला स्वस्थता पाहिजे असेल, त्या ठिकाणी स्वस्थ आयुष्य पाहिजे असेल, स्वस्थ आरोग्य पाहिजे असेल, तर तुमचं चेतः म्हणजे मन शुद्ध असणं आवश्यक आहे. शुद्ध म्हणजे काय की स्थिर असणं आवश्यक आहे. त्यामध्ये नकारात्मकता कुठे असू नये, सकारात्मकता असावी, विचार पॉझिटिव्ह असावेत आणि त्यातून मग पुढे शरीराची जडणघडण सुद्धा पूर्णपणे पॉझिटिव्ह बनते. असं हे छोटंसंच आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे आणि मन आणि आरोग्य ह्या दोघांचं निगडीत एकत्र असणं कसं आहे हे यातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके. आनंद जोशी. कोणी पोरं नाहीत का तुमच्याकडे? उत्सुक त्यांना बोलवतो. आहे का नाही? आहे. हा. चंदन तरु वार्स यती कुठारम स्वनिपातकम. चंदन तरु म्हणजे चंदनाचा वृक्ष, वासयती म्हणजे सुगंधित करतो, कुठारम परशु म्हणजे कुऱ्हाड, स्वनिपातकम स्वतःवर पडलेल्या घाव घालणाऱ्या, आणि निपत म्हणजे वरून खाली येणे किंवा आक्रमण करणे. स्वनिपातक कसं बनलंय सांगितले तर पत धातुपत म्हणजे पडणे. त्याला नी विसर्ग लागला आणि वरून खाली येणे किंवा स्व आक्रमण लागला. करणे. त्या ठिकाणी कुऱ्हाड जी असते ते वरून त्याचा घाव घातला जातो, वरून खाली येऊन, आणि मग स्वतःवरती चंदन पडलेला घाव हा म्हणजे
स्वनिपात. चंदनाचा वृक्ष आपल्यावर घाव घालणाऱ्या कुऱ्हाडीलाही आपला सुगंध देतो. हम्म. याचं ओके. म्हणजे थोडक्यात हे घेतलं की त्यांनी सज्जन पुरुष आपल्यावर अन्याय करणाऱ्यांवरही उपकार करतात, शत्रूचाही ते सत्कारच करतात, हम्म. असं आहे. हम्म. हम्म. ओके. हे हा. हे उदाहरण जे आहे हे संत हम्म. एकनाथांना एकदम तंतोतंत लागू हो पडतं. हो हो. त्यांनी बहुतेक संतांचं असंच असतं ते. उलट त्याने ज्यांनी त्यांची निंदा केली किंवा त्रास दिला त्यांना त्याने जास्त चांगली वागणूक दिली. कारण इथं ते उदाहरण पण तसं दिलं की जो एखादा विद्यार्थी असतो तो चेष्टा शिक्षकांना नेहमी करणारे नावं ठेवतो किंवा त्याच्या खोड्या करतो, पण तरी सुद्धा त्याने त्याला शिष्यवृत्ती देऊन पुढे शिकवण्याकरता प्रवृत्त केलं. म्हणजे हे त्यांचं मन तेवढं मोठं असतं, चंदनासारखं असतं की चंदनाचं झाड आपण तोडलं तरी त्या कुऱ्हाडीच्या पात्याला चंदनाचाच वास येतो. ते चंदन जे असतं तू बा झाड तोडलं म्हणून तुला घाण वास येईल असं करत नाही. तर त्या कुऱ्हाडीला पूर्णपणे चंदनयुक्त करून टाकतो. अशा प्रकारचे सज्जन किंवा साधू लोक असतात की जे एखाद्या त्रास देणाऱ्या माणसाला किंवा पातकी माणसाला सुद्धा आपल्या चांगल्या वागण्याने चांगलं करतात. याच्यावरती अजून कोणाला काही सांगायचंय? कारण अर्थ खूप सोपा आहे याचा. फक्त हे शब्द जे आहेत ते चंदू तरुर वासयती कुठारम स्वनिपातकम. तर हा कुठारम शब्द नवीन आहे ना? हा, कुठार म्हणजे कुऱ्हाड. हा. एखादा त्या ह्याच्यात गेला का शेतीमध्ये आपल्याला तो? हो सर. हा, गेला असेल. गेलाय. गेला असेल. हं. हो. ओके. पुढे कोण घेत आता? गिरीश देशपांडे तुम्हीच आहात. हा. चिरंतनो प्रवदी न विरतो दृश्यते. हम्म. हे चिरंतन चिरंतन चिरंतना हा. उपद्रवी म्हणजे हम्म. जुना किंवा बऱ्याच काळाचा चिरंतन, हम्म. हम्म. उपद्रवी, त्रास देणारा, हम्म. न विरतो, न विरता हा निवृत्त होत नाही. हम्म. दृश्यते म्हणजे दिसतो. असे दिसते. हा, म्हणजे जुना त्रास देणारा किंवा उपद्रवी कधीही निवृत्त होताना दिसत नाही, कायम शेवटपर्यंत म्हणजे चालत राहतो. हा, अर्थ खूप सरळ सोपा आहे याचा. शब्द फक्त हम्म. वेगळे. चिरंतन हा उपद्रवो न विरती विरतो दृश्यते. म्हणजे काही लोकांचा स्वभावच असतो तो पुढ्या करणे, त्रास देणे. त्यांना ते त्रास दिल्याशिवाय होतच नाही. कुणाला तरी काय उठतात आणि दिवस उगवला की काहीतरी त्रास देणार, उपद्रव करून ठेवणार. तर तो ज्यांना अशी सवय झालेली असते, चिरंतन नेहमी करतात, जे उपद्रवजीवी असतात. आजकाल ते जीवी शब्द खूप आहे, आंदोलनजीवी वगैरे वगैरे. इथे उपद्रवजीवी जर असतील कोणी नेहमी करता तेच काम करणारे, तर त्यांचा स्वभाव बदलतो असं दिसत नाही, न विरतो. ते त्यांच्या कार्यातून कधीच निवृत्त होत नाही. त्यांची विचार करण्याची पद्धत तशी असते. त्यामुळे ते सतत लोकांना त्रास देण्याकरता जगतात. सर, इथं मग हे दोन क्रियापद होत आहेत, म्हणजे न विरता म्हणजे निवृत्त होत नाही आणि दृश्यते म्हणजे हो दिसत हो नाही. हो हो. म्हणजे न विरतो हे तिथं संपलं खरं. म्हणजे हे हा. दृश्यते हे सप्लिमेंटरी झालं असे दिसते. हो. हा. ते नसतं तरी त्याचा अर्थ तोच राहिला असता. चिरंतन उपद्रवी न विरतो. ते दृश्यते वाढवलं त्यामध्ये की असं दिसतंय की असं नेहमी दिसतं. म्हणजे नेहमी उपद्रव देणारा माणूस जो आहे तो कधीच रिटायर होत नाही, कधीच निवृत्त होत नाही. त्याचा तो हो. उपद्रव देणे हाच त्याचा कायमचा धंदा असतो, कायमचा काम असतो. आयुष्यभर तो तेच करतो. म्हणजे काही लोकांना म्हणतात ना की एक जुने म्हणते की एखादा तो मेला तरी तो पाय वर करून मरेल, म्हणजे त्या तिरडीवरती बांधणाऱ्या माणसाला पण त्रास झाला पाहिजे. असे काही उपद्रवी लोक असतात. तसं ते कधीच ते संपत नाही, त्यांचं कायम त्रास असतोच त्यांचा. गावातला एक म्हातारा भांडण करी त्याचं ते उदाहरण दिलंय.
ओके, पुढे सुरेखाताई. हा सर. छिद्रेषु अनर्थाः बहुली भवन्ति. हम्म, म्हणजे जिथे छिद्रेषु म्हणजे दोष, हम्म, उणिवा काय असतील त्या, त्यामुळे खूप अनर्थ होतो. हम्म, हम्म, अनर्थ होतात म्हणजे वाढतात त्याच्यामुळे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे ह्याच्यातलं काय ते वाचते. बरोबर मी सांगितलं का सर? हा, ठीक आहे, म्हणजे अर्थ बरोबर निघाला. म्हणजे अजून थोडंसं एक्सपांड करावं लागेल त्याला. हा तेच तेच आता ते वाचते मी इथले. हा. उणीव दोष जेथे असतात तेथे विपत्ती अधिक प्रमाणात वाढतात आणि याचे मूळ कारण म्हणजे प्रमाद, निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष होय. म्हणून सतत प्रयत्न करावेत, कारण निष्काळजी माणसाची संपत्ती, सुख, भाग्य, ऐश्वर्य सोबत राहत नाही. हम्म, हम्म. ओके. जेथे उणिवा दोष असतात तेथे अनर्थ वाढतात हम्म, हम्म. म्हणजे याच्या आधी कोणत्याही मराठीमध्ये, कामात किंवा व्यक्तीमध्ये. हा हा, मराठीमधलं एक सोपं कोण म्हणजे, कुठे एखादं हा छिद्र पडलं असेल कपड्याला तर लगेच टाका हो घाला. हो नाही तर ते हो अजून विरत जातं, अजून फाटत जातं. हो. वेळेवर शिवलं नाही हा, तर हा. असं आता हे आहे ते. एक टाका मारला तर पुढचं हो फाटणं थांबतं. हा. हो. तर त्या छिद्रेश्वरार्धे. हा, इंग्लिशमध्ये त्याचे स्टिच इन टाइम हा, सेव्स हा, नाईन हा, असं येस, येस. ती जी म्हण असं. आहे ती याच हा सेव्ह द टाईम. हा श्लोक पूर्ण आहे या ठिकाणी सापडला मला तो. हा छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति प्रमाद एवात्र निबंधनं च तस्मात् विधेयः सततं प्रयत्नः प्रमतमर्था न भजन्ति देवाः. म्हणजे जर तुम्ही वेळच्या वेळेला काळजी घेतली नाही, तुम्हाला कळतंय की आता हे या ठिकाणी कुठचं लूप आहे, तो लूप होल जर आपण लगेच कंट्रोल नाही केला तर मग आणखी नुकसान होऊ शकतं. एखादा एम्प्लॉय आपल्याकडचा आहे, आपल्याला दिसतं की तो काहीतरी चुकीचं काम करतोय, आपण दुर्लक्ष केलं त्याकडे, तर त्याला वाटतं की अरे यांचं काही लक्ष नाही किंवा हे दुर्लक्ष करतायत, मग तो अजून चुका करतो आणि मग त्या चुकांमधून काहीतरी मोठी गडबड करून ठेवतो. म्हणून त्याला वेळीच थांबवलं तर तो पुढे करणार नाही. एखाद्या आपल्या घरातलाच कोणतरी असतो की त्याने काही कळलं आपल्याला की असं असं गडबड केलेली आहे, त्याला आपण जर लगेच कंट्रोल नाही केलं तर तो फोफावतो आणि मग मोठं नुकसान करून जातो. म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलं की निष्काळजी राहू नये. एखादा कुठलाही तुम्हाला उणीव सापडली तर ती उणीव जी आहे ती लगेच करेक्ट करावी, लगेच दुरुस्त करावी, म्हणजे मग ते मोठं नुकसान टाळलं जातं. हा जर ते उणीव नाही केली तर मात्र नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. एखाद्या मशीन मधला फॉल्ट असेल, तो फॉल्ट समजला आहे, पण लगेच वेळेवर नाही, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू केलं आपण, तर एखाद दिवशी मशीन मोठ्या नुकसानीमध्ये जाईल. मशीन फुटू शकते, तुटू शकते, ऍक्सिडेंट होऊ शकतो, काही होऊ शकतो. त्यामुळे फॉल्ट जर कळला, चूक जर कळली तर लगेच त्याची दुरुस्ती करावी. म्हणून छिद्रेष्वनार्थः बहुली भवन्ति. दोष असतील तर तुम्ही वेळेवर काळजी नाही घेतली, प्रत्येक दोष ही एक विपत्ती समजायची आणि त्याची काळजी घ्यायची, नाही तर मग ते वाढत जातात. ओके. तेव्हा हे इमारतीमध्ये छोटी भेग आहे, दुर्लक्षित राहिली तरी वाढून इमारत केव्हा तरी कोसळू शकते. असं एक उदाहरण त्यांनी दिलं इथे. शुभदा कुलकर्णी. हो सर. छलम छलानुबंधी स्यात्. छलम म्हणजे फसवणूक, छलानुबंधी म्हणजे त्याचा परिणाम म्हणून आपल्याला परत दुसरा एक म्हणजे ते दुसरा छल त्याच्यासोबत जोडलेलं. जसं आपण मराठीत म्हणतो की एक खोटं बोललं की 10 खोटे बोलावं लागतात, किंवा एक गोष्ट लपवली तर अजून 10 गोष्टी लपवाव्या लागतात. त्याप्रमाणे ह्याचा अर्थ आहे की एकदा फसवणूक केली तर ती लपवण्यासाठी पुन्हा फसवणूक करावी लागते. खोट्याचा शेवट खोट्यानेच होतो. करेक्ट आहे. छलम छलानुबंधी स्यात्. स्यात् म्हणजे हे भविष्यकाळासारखं असतं. एखादी गोष्ट होते म्हणजे होईलच या अर्थाने. छळातून छळ होतो म्हणजे फसवणुकीतून फसवणूक होत जाते. थोडस मागची जी म्हण आहे त्याचाच पुढचा भाग जरी म्हटलं तरी चालतं.
एकदा एखाद्या गोष्टी सवय लागली आणि तिला जर थांबवली नाही गेली तर त्या सवयीचा पुनरावृत्ती होते आणि मग ते मोठ्या गुन्ह्यामध्ये किंवा मोठ्या नुकसानीमध्ये ते जाऊ शकतं. खोटं बोलणे सुद्धा त्याचं उदाहरण दिले, फसवणूक करणे दिलेले. कुठलीही नकारात्मकता जी आहे ती वेळच्या वेळेत थांबवली नाही तर ती वाढत जाते. तसं ते एक उदाहरण दिले होते की विद्यार्थ्यांनी नक्कल केली परीक्षेमध्ये आणि त्यांनी खोटं सांगितलं शिक्षकांना. हे 2 चुका केल्या त्यांनी. एक तर नक्कल केली आणि लपवण्यासाठी खोटं बोलला. हे दुहेरी नुकसान झालं, दुहेरी केलं. जसं तर राम मंदिरामधला त्यांनी पुरार केला. अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या. एक लपवण्याकरता दुसरं केलं. असं करताना मग ते कॅस्केडिंग होत जातात. परिणाम जे आहेत त्याचे ते वाढत जातात. निगेटिव्ह परिणाम जे नकारात्मकता जी आहे त्याचं वाढत जाते आणि त्या करणाऱ्या व्यक्तीचं नुकसान जास्त होतं. ओके, पुढचं माधुरी कुलकर्णी. माधुरी ताई. गदर्भः पूर्वदेशीयः रेभते पश्चिमः स्वरैः. गदर्भ गाढव, पूर्वदेशाचा, रेभते म्हणजे ओरडतो, पश्चिम देशाचा स्वरामध्ये स्वरैः. पूर्वेकडील गाढव पश्चिमेकडील गाढवाच्या स्वरात ओरडते. ओके. मूर्ख लोक परक्यांचे अनुकरण करतात पण ते त्यांना शोभत नाही. आपली स्वतःची वैशिष्ट्ये सोडून दुसऱ्याची नक्कल करणे हास्यास्पद होते असते. हे आता नेहमीकडे आपल्याला आढळतं. आजच्या काळात जास्त आढळतं. पाश्चिमात्यांची आपण जी आहे नक्कल करतो हे अनेक गोष्टीमध्ये करतो. काही वेळेस ते हास्यास्पद होत असं. त्यांनी ते पश्चिमच्या आवाजामध्ये घुमतंय, ओरडतंय. म्हणजे गाढव इकडचं काय आणि तिकडचं काय सारखंच आहे, पण त्यांनी तर सांगितलं की ते पाश्चिमात्याची नक्कल करताय. कल्पना जी आहे ती गाढव म्हणून त्यांनी घेतलेली आहे. कारण त्यांना हे कळत नाही की आपण इकडे जे ओरडतो आहोत तो तिकडचा स्वर आहे आणि मग त्याला वाटतं आपलं हे आपण जे करतो ते योग्यच आहे आणि मग त्यातून त्यांचं नुकसान होतं. आज आपण पाहतो की आपण पाश्चिमात्यांची सगळी नक्कल करतो पण त्यांचे जे गुण आहेत ते क्वचित घेतो आणि अवगुण जास्त घेतो आणि त्यातून मग नुकसान आपलं करून घेतो. आपली संस्कृती विसरतो आणि त्या संस्कृतीची अर्धवट नक्कल आपण कुठेतरी करतो आणि मग दुःखामध्ये राहतो, जे आपल्याला शोभत नाही असं यातून त्याचं म्हणणं आहे. तर पूर्वदेशीय गर्दभ रेभते पश्चिम स्वरे. म्हणजे आपण दुसऱ्यांची काही ते नक्कल करतो ती करताना पूर्णपणे केली जात नाही आणि त्यातून मग ते काहीतरी चुकीचं करतो आणि नुकसान करून घेतो. आपली संस्कृती सोडतो, आपले विचार सोडतो आणि आपली कर्तव्य सोडतो आणि दुसऱ्याचं काहीतरी कॉपी करायला जातो आणि त्यामध्ये अडकून बसतो, कुठेतरी चूक होते. असं उदाहरण त्यांनी दिलं की इंग्रजी चित्रपट पाहून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते विकृती होते. तर ह्याच्यामध्ये फार एक्सप्लेन करावं असं नसतं. हा बोला, बोलताय की? हा सर, आपल्याकडं आपल्या खाद्य संस्कृतीवर आपण पाश्चिमात्यांचं अनुकरण करतोय आणि मोठा आघात येतो आज. पिझ्झा बर्गर वगैरे खातोय किंवा वडापाव वगैरे सुद्धा खाऊन आपण पाश्चात्यांचं अनुकरण करून आपली चांगली खाद्य संस्कृती आपण खराब करून घ्यायला लागलोय आणि आरोग्य पण आपलं खराब होते त्यामुळे. वडापाव आपलाच आहे पण आरोग्य खराब होतं काय अशी गोष्ट खरी आहे. नाही, पाव तर आपल्याकडे नाहीच आहे ना. पाव नाही आपल्याकडे. बरोबर, पाव आपल्याकडचा नाहीये पण तो इतका रुळत होता की अवघड आहे ना. पण पिझ्झा वगैरे जे नवीन आलेले आहेत ते आरोग्याला घातक आहे हे कळून सुद्धा ते अवघड आहे. आता नवीन पिढीमधून काढणं फार अवघड आहे. आता कोणी पोळी भाजी डब्यात घेऊन जा म्हणलं की त्याला लगेच नाक मोडतात की नाही शक्य नाही. ओके, पुढे कोण आहे आपला?
राजेंद्र कोलेकर साहेब. अये कथम अनभ्रा वृष्टी. येस. अये म्हणजे अरे, कथम म्हणजे कसे, अनभ्रा म्हणजे ढगांशिवाय, वृष्टी पाऊस. अरे ढग नसताना पाऊस कसा. तर तात्पर्य म्हणतात एखादी गोष्ट अशक्य किंवा अनपेक्षित घडली तर ती आश्चर्यकारक वाटते, कारणाशिवाय परिणाम होत नाही अशी ही कल्पना. असं अनेकदा होतं ना, अचानक कोणतरी पाहुणे येतात, मित्र येतो, त्यावेळेला आपण अरे वा कसं काय आज वाट चुकला. तसं ते कथम अनाभ्रहा वृष्टी. ढग नाही काय नाही, कसं काय पाऊस आला एकदम, आणि आज कसं काय अचानक आलात तुम्ही न सांगता आम्हाला. कथम अनभ्रहा वृष्टी. एखादी गोष्ट अचानक घडली, अनपेक्षित घडली, आश्चर्यकारक घडली, तर आपण त्याची ही रिॲक्शन, कथम अनभ्रहा वृष्टी. याने उदाहरण दिलं काय तर वेगळंच आहे. काही स्रोत नव्हता पण पैसे मिळाले, त्या उचलायचे कसं काय पैसे मिळाले, ढग नसताना पाऊस कसा काय. कथम अनभ्रहा वृष्टी. सर या सुभाषिताच्याच PDF मध्ये ऍड केलाय का तुम्ही हे लोकोक्ती. हा, पुढे वाढवली मी त्यामध्ये. आता ह्याची मी तुम्हाला PDF करून टाकतो थोड्या वेळ. हो, आज दुपारीच केली, त्यामुळे ते करायला झालं नाही, मला आत्ताच संपलं मला. बरोबर. रवींद्र जोशी. अंधेनैव नियमाना यथांधाः. हे फार मजेशीर आहे. हा, याचा अर्थ दिलाय अंधेन एव नियमानाः यथा अंधाः. त्याचा अर्थ दिलाय जसं आंधळ्यांना आंधळाच नेतो. म्हणजे तात्पर्य आहे की अज्ञानाचा मार्गदर्शक सुद्धा अज्ञानी असेल तर सर्वांचीच दिशाभूल होते, किंवा लोकांचा जो नेता असेल तोच अयोग्य असेल तर त्या सगळ्यांना, त्यांना पण चुकीचा त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे किंवा त्यांनी त्याचं अनुकरण केल्यामुळे त्यांचंही नुकसान होतं किंवा तेही बुडतात. एक उदाहरण दिलंय, अभ्यासक्रमात अर्धवट शिकलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना चुकीचे शिकवले, त्यामुळे सर्व विद्यार्थी परीक्षेत सुद्धा नापास झाले. अंधेनैव नियमाना यथांधाः. एकंदरीत काय, समाज किंवा समूह जो असतो तो मेंढीसारखा असतो. समोरची मेंढी जशी चालते तो चालत असतो. किंवा अजून एक उदाहरण म्हणजे शेतीचं आहे. शेतकऱ्यामध्ये कसं असतं की त्याने आलं लावलं, त्यांनी पैसा कमावला, तर मी पण यावेळेला लावतो. मग यावेळेला खूप लोक आलं लावतात आणि मग मार्केट डाऊन होतं. म्हणजे तर तुम्ही आता शेतीचं उदाहरण दिलं ते तर म्हणजे होतच होतं तसं. नाही, खरंच होतं. हा नेहमीचा अनुभव आहे. शेती ही फायदेशीर का होत नाही त्याचं एक कारण ते एक आहे, त्याचं अनऑर्गनाइज्ड प्लांटिंग होतं. कोण कुठे काय लावतं याचं काहीच प्लॅनिंग नसतं. जिल्हा स्तरावर नसतं, त्या अगदी लोकल स्तरावर पण काही नसतं की खेड्यामध्ये कोण काय लावतं, काय मार्केटिंगची व्यवस्था काय आहे, कुठेही असं प्लॅनिंग केलेलं नाही. आज आपण 80 वर्ष झाले आपल्याला, तरी आपण त्याच मार्गावर आहोत. अजून तसंच आंधळेपण चाचपडतो आपण की शेती कशी करायची. म्हणजे परवा रविवारी त्यांची त्या म्हणजे रिसेंटली रिटायर झाले मागच्या वर्षी, चांगले अधिकारी होते, नाव विसरून देतो मी आता, त्याची मुलाखत लागली होती माझा कट्टावरती. कुणी ऐकलं असेल तर नाव सांगा मला त्यांचं. तर त्यात त्यांनी सांगितलं की आता आम्ही शेती करतो. आता तो IAS आहे, IAS म्हणून रिटायर झाल्यानंतर अतिशय नियमाने वागणारा आणि प्रामाणिक ऑफिसर तो. पण शेतीमध्ये गेला तो म्हणतो की शेती करणं फार अवघड आहे आणि शेती जी आहे ते फायदेशीर नाही, हे त्याचा आजचा निष्कर्ष आहे 2 वर्ष शेती केल्यानंतर. मग आता ते म्हणतात की केंद्रेकर सिडकोचा ते कमिशनर होते, ऍडमिनिस्ट्रेटर होते, इथं डिव्हिजनल कमिशनर होत्या संभाजीनगरला. तर त्याचं म्हणणं की शेती ही फायदेशीर नाहीये. म्हणजे इतके दिवस इतके रिपोर्ट देऊन, इतका अभ्यास करून जेव्हा प्रॅक्टिकली करायला जातात तेव्हा त्यांना कळतं की शेती फायदेशीर नाहीये.
कारण त्यात इतके बारकावे असतात, इतके खर्चाचे वाटा असतात. येणारं उत्पन्न मग कसं मार खातं. ते उदाहरण सांगितलंय. मी टरबूज केले, खूप चांगले टरबूज केले, मुंबईला पाठवले. 15 रुपयाला एक टरबूज विकलं गेलं होलसेलमध्ये. त्या लोकांना कळलं की माझ्याकडे खूप टरबूज आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांनी 3 रुपयाने मागितले. म्हणजे हे जे आंधळेपणा असतो हा असा असतो मार्केटमधला. हे एकाने केलं की सगळे करतात आणि पुढे मग सगळे जर समोरचा जो ज्या भागात जाईल तिकडे जाऊन पडतो कुठतरी. जर समोरचा नेता जो आहे तो जर आंधळा असेल, त्याला जर दूरदृष्टी नसेल, त्याला जर नियम माहिती नसतील, त्याला जर काय करायचं आणि कसं करायचं हे माहीत नसेल, तर त्याच्या मागे येणारे लोक जे आहेत ते पण त्याच प्रकारे नुकसानीत जातील जसा त्यांचा नेता जाईल. म्हणून त्यांनी म्हटलं की अंधे नैव नियमानः. अंधा कुठे घेऊन जाईल? आंधळ्यांना घेऊन जाणार असेल तर तो कुठेही घेऊन जाऊ शकतो. त्याचं काही दिशा नाही. त्याची दिशाभूल होणं नक्की आहे. कारण त्यालाच मुळात दिशा माहीत नसते. तर तो जर मार्गदर्शन करणारा आहे तो जर अज्ञानी असेल तर तो प्रॉपर दिशा देणारच नाही. चुकीची दिशा देईल तो अयोग्यच सांगेल. आणि मग जाणारे पाठीमागे जाणारे लोक जे आहेत तेही स्वतःचं नुकसान करून घेतील. आज राजकीय क्षेत्रात बघतो आपण की जे काम करणारे लोक असतात, कार्यकर्ते म्हणतात त्यांना, त्यांची अवस्था कशी असते की ते नेत्याच्या मागे मागे जातात या आशेवरती काहीतरी होईल आपलं. आणि जेव्हा काही होत नाही तेव्हा जे कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि मग ते कुठेच नसतात. हे असं हे जेव्हा जेव्हा नेता हा योग्य मार्गाने नेत नाही, त्याला मार्ग माहीत नसतो, चुकीचा मार्ग माहिती असतो, चुकीचा हे माहीत नसतं, दूरदृष्टी नसते आणि मग काहीतरी अर्धवट प्लॅनिंग करून केलं जातं, त्यावेळेला चुकीचे गृहीतक धरले जातात की असं होईल, असं होईल, तसं जाईल, तसं होईल. आणि तसं जेव्हा होत नाही त्यावेळेला मग सगळेजण जे ते आहेत ते खड्ड्यामध्ये जातात. ते आमचे मोटिवेशनल किंवा मॅनेजमेंट लेसन्स असतात त्याच्यामध्ये हा आम्ही एक नेहमी एक्झाम्पल सांगतो हा हा की 100 कोणीही असू द्यात पण लीडर महत्वाचा आहे. म्हणजे आता बरोबर आहे. तुम्ही एक्झाम्पल घ्या, आता हे उलट दिलेलं की एक गाढव किंवा काय कोल्हा किंवा असा हम्म, कोणीतरी निगेटिव्ह कॅरेक्टर लीडर आहे आणि जरी हम्म. 100 असले फॉलोअर ते सिंह असले काही उपयोग तरी नाही ते त्याचा. हरणार. पण जर का 100 मेंढरं असतील फक्त फॉलो करणारी पण एकच हम्म. सिंह लीडर असेल तर हा तो जिंकेल ना, कारण तो त्यांचं बळ एकत्र करेल. असं ते एक म्हणजे हो ते लिडरशिप बरोबर किती आहे, महत्वाची बरोबर आहे आहे. असं ते लिडरशिप असं ते तो एक भाग पॉझिटिव्ह आहे एक्झाम्पल त्यातला. देतात बरोबर की आहे. जो हेड असतो सी लेवल हो CXO हो म्हणतात हो ज्याला, हो हो त्याचं कॅरेक्टर किंवा त्याची विजन ही इतकी हो हो. महत्वाची पाहिजे. फॉलो करायला लोक सगळीकडे मिळतात पण लीड करायला खूप केपेबल माणसाने लीड केलं तरच त्याचे रिझल्ट तरच त्याचा मिळतात. उपयोग आहे, खरं ना. हा तरच त्याचा उपयोग. नाहीतर फॉलोअर मेजॉरिटी लोक पण तुम्ही कुठेही बघा, सोसायटीत बघा, कुठे बघा, आय विल फॉलो द मेजॉरिटी असं लोक हो म्हणतात. हो लोकांना साईड घ्यायची नसते. कुठलाही बरोबर प्रॉब्लेम आला काही असेल नाही, बरोबर. सगळे लोक म्हणतील माझं वोट त्यांच्या दिशेने आहे. अहो पण ते त्यांची मेजॉरिटी झाली तर तुम्ही उद्या खड्ड्यात जाल ना. पण ते नाही आहे बरोबर आहे, बरोबर लोकांची बरोबर आहे. वृत्ती आहे. तर म्हणजे महत्वाचा पॉईंट एवढाच आहे की जो लीडर आहे किंवा जो सगळ्यांनी ज्याला उचलून धरलाय तो हम्म, योग्य व्यक्ती नसेल तर तो हम्म. सगळ्यांना घेऊन बुडेल. असं ते बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. मॅनेजमेंट लेसन आहे तो. करेक्ट करेक्ट. इव्हन हेच आपल्या फायनान्शियल सेक्टरमध्ये पण होतं. बरेच लोक जे असतात ते अनाठायी व्याजाचं आमिष देऊन पैसा गोळा करतात आणि मग हो गुंतवणुकीच्या हो त्या स्कीम्स तसं येतात होऊ सगळ्या. शकत नाही. आंधळेपणाने लोक पैसा जमा करतात आणि देतात त्यांना हो. आणि मग तोही बुडतो आणि हाही बुडतो. सगळेच जाऊन नुकसान करून घेतात. तर हे अंधे नैव नियमाना म्हणजे जो लीडर असेल तो जर आंधळा असेल, तो म्हणजे दृष्टी किंवा सगळ्याच दूरदृष्टी आंधळे. किंवा विचार नसेल त्याला कुठला चांगला, तर तो सगळ्यांना नुकसानीमध्ये घेऊन जाऊ. ओके, आता फक्त वाचून होईल फार तर. जयमाला मॅम. अ, अप्रतिषिद्ध सिद्धम अनुमतम भवति. अप्रतिषिद्धम ज्याला प्रतिबंध नाही, ज्याला मनाई नाही, अनुमतम परवानगी दिल्यासारखे भवती होते. ज्या गोष्टीला स्पष्टपणे मनाई नाही ती गोष्ट परवानगी प्राप्त मानली जाते. तात्पर्य नियमात ज्याचा उल्लेख नाही ते करण्यास हरकत नाही अशी व्यवहारात समजूत असते. करेक्ट. ते आपण बऱ्याच वेळा बघतो. जसं इथे उदाहरण दिलं त्याने की इथं फोन वापरू नका असं लिहिलेलं नव्हतं,